example number 7 घ्या सर्वांनी. Example number 7 is evaluate integration from 0 to pi by 2 sin 2x upon 2 plus 2 sin square x plus cos square x dx. तर हे आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचे. तर बघा सोल्युशन. तर दिलेले इंटिग्रेशन आय ने दिलं काय दिले इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 बरोबर. न्यूमरेटरला काय दिलेलं आहे sin 2x अपॉन 2 plus 2 sin square x plus cos square x dx. तर आपल्याला हे आधी सिंप्लिफाय करावं लागेल बरोबर. तर काय करणार आहे तर इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2. तर 0 टू a वाली प्रॉपर्टी वापरली तरी चालेल किंवा सबस्टिट्यूशन मेथडने केलं तरी चालेल. तर बघा हे कसं होतं सबस्टिट्यूशन मेथडनं. न्यूमरेटर ॲज इट इज अपॉन 2 प्लस 2 sin square x प्लस कसं लिहू शकतो आपण 1 sin square x प्लस 1 sin square x. 2 sin square x is 1 sin square x plus 1 sin square x plus cos square x as it is. म्हणजे इसके आता इंटीग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 sin 2x अपॉन 2 प्लस हा sin square x as it is. मग हा sin square x plus cos square x काय लिहिले कोण सांगेल आयडेंटिटी फॉर्म्युला. अरे sin square x plus cos square x is use sin square theta plus cos square theta काय असतो रे 1 काय असतो sin square theta plus cos square theta equal to 1. म्हणजे इथं 1 बरोबर. म्हणजे कॉन्स्टंटची जर एडिशन केली आपण 0 टू पाय बाय 2 न्यूमरेटरला काय हा dx आहे इट sin 2x. तर 2 plus 1 काय राहील 3 plus sin square x dx. त्याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणजे व्हॉट इज स्टेप नंबर फर्स्ट इज काय पुट करूया. आता जर आपण sin x ची पुट केला तर sin 2 थीटा वापरला आपण 2 sin थीटा cos थीटा तर cos x dx काही dt बरोबर. तसं केलं तरी चालेल किंवा डायरेक्टली आपण sin square x प्लस t पुट करूया. आपल्याला परफेक्ट एप्रिशिएशन मिळतो बघा. म्हणजेच काय करूया पुट sin square x इक्वल टू t बरोबर. मग याला डिफरन्शिएट का डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. मग sin पॉवर आहे म्हणजेच काही sin square x ला आपण sin x रेज टू n म्हणलं तरी चालेल. म्हणजे sin x रेज टू 2 तो आपण बाहेर लिहा. मग अदर दॅन x असल्यामुळे हा n आला म्हणजे हा कोण झाला आपला f of x. मग सांगा डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n काय असतो. डेरिव्हेटिव्ह विचारले मी. डेरिव्हेटिव्ह ऑफ x रेज टू n इज nx रेज टू n minus 1 बरोबर. मग x ला कशाने रिप्लेस करणार f of x न. म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ f of x रेज टू n काय राहील n f of x रेज टू n minus 1 into f dash x into f dash x. म्हणजेच काय लिहितो n f of x is sin x raised to n minus 1 2 minus 1 is 1. परत f of x चं डेरिव्हेटिव्ह f dash x म्हणजे sin x चं डेरिव्हेटिव्ह फंक्शन कोण आहे तर sin x is cos x dx equal to dt. म्हणजेच काय 2 sin theta cos theta बघा बरं यूज करूया आपण. काय लिहितो 2 sin theta cos theta कशाचा फॉर्म्युला आहे. अरे यूज 2 sin theta cos theta कोण सांगेल ट्रिग्नोमेट्री मध्ये बघितले आपण डबल अँगल मध्ये 2 sin theta cos theta is
साइन टू थीटा म्हणजेच काय लिहितो साइन टू एक्स dx इक्वल टू dt. आता ही जी रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यू आहे ती कुठे पुट करूया 1 मध्ये, पण इथं आपण काय केले सबस्टिट्यूशन मेथड यूज केली, लिमिट्सची व्हॅल्यू चेंज होते बरोबर, डेफिनाइट इंटिग्रेशन आहे म्हणजेच व्हेन x आता हे x चं लिमिट दिले आपल्याला व्हेन x इक्वल टू 0 अँड व्हेन x इक्वल टू π/2. मग व्हेन x इक्वल टू 0 लोअर लिमिट साठी फाइंड करूया t, देन मग पुट म्हणले तिथं आपण पुट करूया व्हॅल्यू काय sin x म्हणजे sin 0 रेज टू 2 इक्वल टू t बरोबर. मग sin 0 किती असतो रे 0, दिस इंप्लाय 0 स्क्वेअर इक्वल टू t, दिस इंप्लाय 0 इक्वल टू t, यानी की sin 0 किती असतो 0, अरे sin 0 डिग्री इज 0, sin 0 इज 0, 0 स्क्वेअर इज 0. आता अप्पर लिमिट साठी काय करूया t when x इक्वल टू अप्पर लिमिट काय आहे π/2, when x इक्वल टू π/2 then इथे sin π/2 स्क्वेअर म्हणजे जिथे जिथे x आहे तिथे आपण π/2 पुट केलं म्हणजे sin π/2 स्क्वेअर इक्वल टू t. मग sin π/2 किती असतो रे sin π/2 म्हणजे sin 90, अरे sin π/2 और sin 90 is 1, this implies म्हणजे sin π/2 मी 1 पुट करतोय म्हणजे 1 स्क्वेअर इक्वल टू t, this implies 1 स्क्वेअर is 1 इक्वल टू t. आता स्टेप 2 ला काय करूया रिस्पेक्टिव्ह व्हॅल्यूज 1 मध्ये पुट करूया. स्टेप 2 काय देन इंटिग्रल 1 becomes म्हणजे x इक्वल टू 0 टू π/2 आहे, x इक्वल 0 टू π/2 आहे, 0 टू π/2 आहे. ते कसं होऊन जाईल रे 0 टू 1, 0 टू π/2 becomes 0 टू 1 बरोबर. आता 0 टू 1 झालं मग sin dx becomes, अरे sin dx becomes dt upon 3 plus, आता sin x ची पुट नाही केला आपण sin square x ची पुट केलाय बरोबर. sin x square whole square t means clearly sin square x equal to t, sin square x ची पुट केलाय मग sin square x ला मी रिप्लेस करतो, sin square x is replaced by t म्हणजे t न्यूमरेटरला काय नसल्यावर घेतो बघा बरोबर 1 चा पॉवर कमी. मग तिसरी कंडिशन if degree of numerator is less than degree of denominator then adjust derivative. मग 3 चा डेरिव्हेटिव्ह काही कॉन्स्टंट आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज 0 प्लस t चा विथ रिस्पेक्ट टू t 1 म्हणजे 0 प्लस 1 इज 1 बरोबर ना. म्हणजे यूज इंटिग्रेशन ऑफ f dash x upon f of x dx काय असतो log of mod of f of x plus c, log of mod of f of x plus c म्हणजे काय लिहितो log of mod of f of x येईल 3 plus t बरोबर. हा f of x आहे 3 plus t, f dash x आहे 1, अप्पर लिमिट इज 1, लोअर लिमिट इज 0 म्हणजे log of t is replaced by upper limit म्हणजे जी 3 plus 1 minus log of, अरे t is replaced by lower limit म्हणजे लॉगरिथमिक फंक्शन घेतलं लोअर साठी म्हणजे जी log of 3 plus 0 log of 3 plus 1 is 4 minus log of 3 plus 0 is 3 and I use log m minus log n. What is value of log m minus log n is, अरे log m by n. आपण बघितलं होतं लास्ट एक्झाम्पल मध्ये log m by n म्हणजे जी लिहितो log 4 by 3 आम्ही आता फायनली आपल्याला तर सर्वांनी लिहून घ्या आणि जर कोणाला काही डाऊट असेल तर विचारा.